पशुपालन कर्ज आणि अनुदान योजना 2026। नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीला जोडधंदा म्हणून आपण पशुपालनाचा विचार करतो, पण अनेकदा भांडवलाअभावी आपण मागे पडतो। पण आता चिंता करू नका, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजनेमार्फत तुम्हाला 50% ते 75% पर्यंत अनुदान आणि सुलभ कर्ज मिळू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पशुपालन कर्ज प्रक्रियेची A to Z माहिती पाहणार आहोत। अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती लागतात आणि कर्ज मंजूर होण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप कोणती, हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। योजनेचे नाव आणि स्वरूप। शेतकरी मित्रांनो, पशुपालनासाठी प्रामुख्याने 2 ते 3 मोठ्या योजना कार्यरत आहेत। नंबर 1, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन NLM। यात शेळीपालन, कुक्कुटपालन आणि वैरण विकासासाठी 50% पर्यंत अनुदान मिळते। नंबर 2, राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना। यामध्ये दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जातात 2, 4, 6। नंबर 3, AHIDF योजना। मोठ्या प्रकल्पासाठी व्याजात 3% सवलत देणारी ही केंद्र सरकारची योजना आहे। पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी, हे कर्ज कोणाला मिळू शकते? अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे। काही योजनात भूमिहीन मजुरांना ही संधी आहे। वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे। शेतकरी गट, महिला बचत गट किंवा वैयक्तिक शेतकरी यासाठी पात्र आहे। नंतर पाहूया आवश्यक कागदपत्रे, डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट। अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा, जे तुम्हाला सांगत आहे ते। नंबर 1, आधार कार्ड आणि पॅन कार्ड। नंबर 2, 7/12 आणि 8 उतारा। नंबर 3, बँक पासबुक आणि कॅन्सल चेक। नंबर 4, प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट। तुमच्या व्यवसायाचा संपूर्ण हिशोब यात असावा। नंबर 5 मध्ये पाहूया जागेचा नकाशा किंवा चतुर्सीमा। आणि नंबर 6, प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य मिळते। शेवटी पाहूया कोटेशन, तुम्हाला लागणाऱ्या जनावरांची किंवा साहित्याचे अधिकृत दरपत्रक। त्याच्यानंतर कर्ज प्रक्रिया, स्टेप बाय स्टेप प्रोसेस। आता पाहूया प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा। स्टेप 1, सर्वात आधी MahaDBT पोर्टलवर किंवा उद्यमी मित्र पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करा। स्टेप 2, पशुसंवर्धन विभाग निवडून योग्य योजनेसाठी अर्ज भरा। स्टेप 3, अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र मिळते। स्टेप 4, हे पत्र आणि तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन बँकेत कर्जासाठी संपर्क साधा। स्टेप 5, बँकेने कर्ज मंजूर केल्यावर त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करा। त्यानंतर शासनाकडून तुमचे अनुदान सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात किंवा कर्ज खात्यात जमा होईल। शेवटी पाहूया तज्ञ सल्ला, एक्सपर्ट टिप्स। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अनेकदा शेतकऱ्यांचे कर्ज अर्ज प्रोजेक्ट रिपोर्ट बरोबर नसल्यामुळे नाकारले जातात। तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तांत्रिकदृष्ट्या अचूक असेल तर बँक कर्ज द्यायला कचरत नाही। जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या शिवम कृषी टेक केंद्राला नक्की भेट देऊ शकता। तर शेतकरी बांधवांनो, ही होती पशुपालन कर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत राम राम।